श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी अखंड सृष्टी निर्माण केली आहे. परंतु या देवांनाच निर्माण करणारी आदिमाया, आदिशक्ती, योगमाया आणि आदिमाया म्हणजेच आई तुळजाभवानी माता, अखंड महाराष्ट्राची कुलमाता, छत्रपती शिवरायांची कुलमाता. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक सुंदर अशी कथा आपण पाहणार आहोत की देवी आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं असतं. देवी किंवा देव असो तर त्यांचं देवाला भक्ताशिवाय करमत नाही आणि भक्ताला देवाशिवाय करमत नाही, असं एक अतूट नातं असतं. याच पद्धतीने या ठिकाणी घटना घडलेली खरी आहे आणि तुळजाभवानीचं माहेर कोणतं, सुंदर अशी कथा आहे याच्यामध्ये. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आदिमाया म्हणजेच योगमाया प्रभू रामचंद्रांची म्हणजेच आदिमाया, लक्ष्मी म्हणजेच आदिमाया आणि आई तुळजाभवानी म्हणजेच आदिमाया, माता पार्वती म्हणजेच आदिमाया, अखंड सृष्टी निर्माण करणारी ही आदिमाया आहे. ध्यान देऊन आपण ऐका. रूप अनेक आहेत परंतु ही आदिमायाच आहे सगळी. तर भगवान श्रीकृष्ण यांना जन्म देणारी देवकी माता, परंतु पालन पोषण करणारी यशोदा माता, जेवढं प्रेम यशोदा मातेने आणि देवकी मातेने होतं तेवढंच प्रेम यशोदा मातेचं होतं. अशी घटना अहमदनगर या ठिकाणी घडलेली घटना आहे. तर अहमदनगर तेली कुटुंबीय आणि या तेली कुटुंबियामध्ये घडलेली घटना आहे. तर व्हिडिओ ऐकल्यानंतर ना आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो अशी एक कमेंट नक्की करा आणि तुम्हाला ही जर माहिती आवडली तर जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये शेअर करा. निजामांचं राज्य होतं आणि या निजामांच्या राज्यात बुरानशाह नावाचा एक सरदार या ठिकाणी राज्य करत होता. जहागिरी होती, त्यामुळे अहमदनगरची हा जो सरदार होता ना अतिशय वाईट वृत्तीचा होता. त्याची वासना फार वाईट होती, हैवान होता तो आणि त्याच गावामध्ये त्याने अनेक अत्याचार चालवले होते. तर त्या गावामध्ये जर कोणाचं लग्न झालं असेल तर त्या गावामध्ये येणारी नववधूही या नववधूचा भोग तो हा महापापी राक्षस घेत होता. त्याच्या घरी तिला जावं लागायचं आणि त्याचा पापाचा घडा भरला आणि त्याला शिक्षा मिळावी अशी तिथल्या रयतेची इच्छा होती. तर आणि याच बुरान शहरामध्ये आई तुळजाभवानीचा एक भक्त राहत होता. तर त्यांचं नाव होतं जानकोजी देवकर. तेली समाजाचे होते आणि आई तुळजाभवानीची त्यांनी भक्ती केली. दररोज नामस्मरण आई तुळजाभवानी, प्रत्येक क्षणी ते आई तुळजाभवानीची भक्ती करत होते आणि मातेचे नाव त्यांच्या तोंडी असायचे. आईला हाक मारायची आई तुळजाभवानी त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत देत होती आणि जानकोजींच्या मनामध्ये नेहमी विचार यायचे की हा दुष्ट पापी हा बुरानशाह, याला देवी माझी नक्की शिक्षा देईल, नक्की शिक्षा करणार. तर अशा पद्धतीने जशी पंढरपूरची वारी असते महिन्याची, एकादशीची वारकरी करतात ना, तशीच हे जानकोजी आहेत ते तुळजापूरची वारी करायचे. तुळजापूरला नेहमी जायचे आणि आई तुळजाभवानीच्या पायाशी नतमस्तक व्हायचे. त्या ठिकाणी व्हायचं आणि परत त्या माघारी यायचं. प्रत्येक वारी महिन्याची चालू होती. असंच एक दिवस जानकोजी देवकर यांनी तुळजापूरला जाण्यासाठी निघाले आणि तुळजापूरला गेले. मातेच्या पायाला नतमस्तक झाले आणि त्यांनी मातेला सांगितलं, आई अखंड सृष्टीची मालकीण आहेस, तू महिषासुराचा वध केला आणि तुला महिषासूर मर्दिनी म्हटलं जातं. अनुभूतीची राक्षसांसाठी धावून तू आलीस आणि माता माझ्या गावामध्ये अत्याचार करणारा हा बुरानशाह राक्षस, याचा बंदोबस्त कर. माता तू आई बहिणींची इज्जत वाचव. माता तू जानकोंचे हे शब्द मातेच्या कानावरती पडले आणि या ठिकाणी देव आणि भक्ताचं एक अतूट प्रकारचं नातं असं जानकोजी देवकर मातेच्या पायावरती नतमस्तक होते आणि त्यांचं त्या ठिकाणी एक फूल कौल म्हणून त्यांच्या हातामध्ये पडतं. तर जानकोजींच्या समोर पडलं आणि साक्षात्कार झाला. त्या ठिकाणी मातेच्या पाया पडल्याने जानकोजींच्या आपल्या गावाला निघून आले आणि
अहमदनगरला, म्हणजेच बुरानपूर नाव होतं त्यावेळी. तर अहमदनगरचं नाव आता अहिल्यानगर असं आहे, असं ठेवण्यात आलं आहे. तर घरी आले आणि जेवण केलं आणि झोपले. आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तेली समाज म्हणजे तेलांचा घाणा आणि त्याच ठिकाणी सुंदर अशी 12 वर्षाची कन्या त्या ठिकाणी आली. आणि अतिशय सुंदर कन्या दिसल्याबरोबर सूर्याप्रमाणे प्रकाश पडला, अलौकिक तेज पडला आणि सुंदर अशी कन्या जानकोजींना म्हणाली, बाबा मी तुमची मुलगी आहे. जानकोजींना वाटलं, मला तर मुलगी नाही, ही मुलगी मला म्हणते, मला बाबा म्हणते, परंतु ही अलौकिक आई तुळजाभवानीच असेल. म्हणून जानकोजींनी त्या ठिकाणी गप्प बसले आणि त्या सुंदर अशा मुलीला जानकोजी आपल्या घरी घेऊन आले. घरातल्या कुटुंबांना सगळं सांगितलं. आपल्या स्वतःच्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ केला, तिची जपणूक केली आणि जानकोजींनी तिचे पालनपोषण अशा पद्धतीने आपल्या स्वतःच्या मुलीप्रमाणे केलं. हे कुटुंबातील माझीच मुलगी म्हणून पालनपोषण चालू केलं. तर या ठिकाणी दिवसामागून दिवस जात होते. सुंदर अशी कन्या मोठी झाली आणि परंतु गावामध्ये चर्चा झाली, जानकोजींच्या घरी असणारी मुलगी अतिशय सुंदर आहे. आणि ही जी बातमी आहे ना, ती वाऱ्यासारखी गावभर पसरली आणि ती बातमी हैवान अशा बुरानशहाच्या कानावर येऊन पडली. आणि त्याने तात्काळ आदेश दिला की जानकोजी देवकरांच्या घरची जी सुंदर कन्या आहे तिला पालखीतून बसून माझ्या घरी आणा. त्या बुरानशहाची लोक पालखी घेऊन जानकोजीच्या घरी गेले आणि जानकोजी घाबरले होते. त्या ठिकाणी आजूबाजूचे लोक भयभीत झाले होते. परंतु ही सुंदर अशी कन्या 12 वर्षाची घाबरली नाही. आणि ती आदिमाया अखंड सृष्टीची मालकीण आहे, ती कशी घाबरणार? या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी, यांचा वध करण्यासाठी, याला शासन म्हणजे जे काही दंड देण्यासाठी माता त्या ठिकाणी आली होती. ती सुंदर अशी मुलगी पालखीमध्ये बसली आणि पालखीबरोबर आलेल्या लोकांनी कुणालाही बरोबर येऊ दिलं नाही. आणि जानकोजी खूप घाबरले आणि आई तुळजाभवानीचं नामस्मरण घरात बसल्या सुरू केलं. आणि आता आई बघून गेली काय, ते माझ्या मुलीचं संरक्षण करण्याची जिम्मेदारी आईची आहे. नामस्मरण इकडे चालू होतं आणि सुंदर अशी कन्या या बुरानशहाच्या वाड्यात येऊन पोहोचली. पालखीवर आलेली लोक बाहेर गेली आणि हा बुरानशहा महालाचा दरवाजा लावून घेतो आणि या महापापी हैवानाने मातेचा हात धरला आणि तिला स्पर्श केला आणि विलंब न होता स्पर्श केल्यानंतर अष्टभुजा असं हे रूप देवीचं सिंहासनावर बसलेली माता त्या ठिकाणी प्रकट झाली. आणि हे रूप पाहताच या बुरानशहाचे डोळे झाकले. असं तेजस्वी रूप पाहिलं आणि मातेनं पटकन अशी लाथ मारली. या बुरानशहाला एका लाथेत खाली पाडलं. या महापापी राक्षसाला आणि बुरानशहाला त्या ठिकाणी सांगितलं, अरे बाबा, तुझ्या पापाचा घडा आता भरलाय, तुझा शेवट हा होणार हे निश्चित आहे. तुझं या ठिकाणचं राज्य जाईल, बुरान शहर तुझं नष्ट होईल. आणि बुरानशहाचं त्या ठिकाणी देवीची माफी मागू लागला. परंतु देवीने लाथ मारून त्याला आडवं पाडलं आणि त्या ठिकाणी याने डोळे झाकले, माफी मागितली, गडगडला तो. परंतु मातेने त्या ठिकाणी त्याला शाप दिला आणि माता आपल्या मूळ रूपात सुंदर अशी जी कन्या होती त्या कन्येच्या रूपात आली आणि परत आपल्या घरी निघून आली. म्हणजेच जानकोजी देवकरांच्या इकडे घरी निघून आली. तुळजाभवानी मातेची भक्ती करत होते, म्हणजेच नामस्मरण चालू होतं. आणि आपल्या कन्येला सुरक्षित पाहिल्यानंतर अक्षरशः डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. आजूबाजूची गावातली लोक म्हणू लागली की बुरानशहाकडे गेलेली मुलगी परत येत नाही, परंतु ही मुलगी अशी आली, हा काहीतरी दिव्य चमत्कार दिसतोय या ठिकाणी. आणि या मुलीला देवी म्हणून लोकांनी स्वीकारलं आणि त्या ठिकाणी हजारो लोक जानकोजी देवकर यांच्या घरी या मुलीच्या पाया पडायला येऊ लागले. तो दिवस निघून गेला आणि परंतु या ठिकाणी देवीला आता काळजी पडली की आता माझं काम या ठिकाणचं झालं आहे, मला आता तुळजापूरला जायला पाहिजे. परंतु या ठिकाणी जानकोजींना माहीत नव्हतं की ही साक्षात आई तुळजाभवानी आहे. बघा, मुली म्हणून तिचा सांभाळ करत होते. तोच दिवस दुसऱ्या दिवशी कन्येने सांगितलं की बाबा, तुम्ही आई तुळजाभवानीचे फार मोठी भक्त आहात आणि तुम्ही आई तुळजाभवानीची वारी करता, तर या वारीला मलाही तुमच्याबरोबर यायचं आहे. असं त्या मुलीने हट्ट पकडला आणि सांगितलं, चल तुला यायचं आहे तर. आणि त्या ठिकाणी अहमदनगरहून जानकोजी देवकर आणि 12 वर्षाची सुंदर कन्या
म्हणजे चालत निघाले आणि चालता चालता अंदाज झाला आणि त्या ठिकाणी ते मुक्काम करायचं दोघेही त्या ठिकाणी थांबले. त्याच रात्री सुंदर असं एक स्वप्न पडलं जानकोजींना आणि या स्वप्नामध्ये अष्टभुजा सिंहासनावर बसलेली महिषासुरमर्दिनीचं दर्शन त्या ठिकाणी जानकोजींना झालं. जानकोजी नतमस्तक झाले आणि जागे झाले आणि पाहिलं साक्षात आदिमाया त्या ठिकाणी आई तुळजाभवानीने रडू लागली. देवीने सांगितलं मला जायला पाहिजे परत माघारी. या देवीने त्या ठिकाणी दर्शन देऊन गुप्त झाली. परंतु जानकोजी देवकरांना प्रश्न पडला की आता मी माघारी जाऊ करू काय आणि घरच्यांना सांगू काय की माझी मुलगी कुठे गेली. तर जानकोजी देवकर हे तुळजापूरला आले आणि तुळजापूरला पोहोचल्यानंतर तुळजापूरला सर्व भारती बुवांचा जो मठ आहे मंदिरापासून अगदी जवळ की त्या ठिकाणी जगदंबा साक्षात सारीपाट खेळत होती. त्या ठिकाणी मठाच्या जवळच एक विहीर आहे. जानकोजींना वाटलं आता जिवंत राहून तरी काय फायदा, माझी मुलगी परत गेली आणि त्यांना ते दुःख सहन होत नव्हतं. त्यामुळे त्यांनी सवय दररोजची लागली होती आणि मुलीची अफाट प्रेम त्यांना आठवण येत होती मुलीची. त्यामुळे मुलीवर पण त्यांनी विहिरीमध्ये आत्महत्या करण्याचा विचार केला आणि जानकोजींच्या मनामध्ये आलं की विहिरीच्या बांधकामावर ते उभे राहिले आणि उडी मारणार. तोच आदिमाया शक्ती आई तुळजाभवानींनी साक्षात हात घेऊन त्यांना खेचलं, पाठीमागे खेचलं आणि जानकोजींना सांगितलं की जानकोजी तू माझा भक्त आहेस, तुझी इच्छा मी पूर्ण केली. अरे तुझ्या घरी येऊन मी काम केलं, गावातल्या लोकांना भयमुक्त केलं, तू असा का करतोस. अरे जानकोजी तुझ्या पिढ्यांची मी उद्धार करीन, परंतु असं काम तू करू नकोस, तू आत्महत्या करू नकोस. त्या ठिकाणी आई तुळजाभवानीने वचन दिलं की जानकोजीला सांगितलं की ज्या पलंगावरती मी निद्रा घेते तो पलंग बनविण्याचं काम हे तुझं. आजपासून ज्या पालखीमध्ये मी विराजमान होईल ती पालखी बनवण्याचं काम पण तुझं. आजपासून हा मान तुमच्या कुटुंबियाला चंद्र आणि सूर्यापर्यंत पिढ्यानपिढ्या हे काम मातेने जानकोजींच्या कुटुंबाला दिलं. आजही ही जी पालखीचा आणि पलंगाचा जो मान आहे तो जानकोजींच्या कुटुंबियांना आहे आणि पालखी ही अहमदनगरवरून येते जानकोजींच्या कुटुंबाकडून, म्हणजेच त्यांच्या वंशजाकडून. पलंग आणि पालखी आजही ती परंपरा चालू आहे आणि शेकडो हजारो वर्षाची काळ जरी गेला तरी पण ही परंपरा आजही चालू राहणार आहे आणि पुढेही चालू राहील. आपण ऐकलं असेल ग्रंथामध्ये की संत एकनाथांच्या घरी पंढरीच्या पांडुरंगाने श्रीखंड म्हणून पाणी भरलं होतं. एवढी अफाट भक्ती होती त्यांची. तसेच या ठिकाणी घडलेली घटना तशीच आहे की जानकोजी देवकरांच्या घरी ज्यांनी अखंड सृष्टी निर्माण केली मातेने, त्या आदिमाया आदिशक्तीने त्या ठिकाणी राहिली. बघा एक मुलगी बनून त्या ठिकाणी राहिली आणि ही कथा सत्य आहे. आणि ही कथा तुम्हाला जर आपण ही भक्ती केली, देव किंवा देवता असो, जर भक्ती केली, श्रद्धेने भक्ती केली तर आपल्या घरीही देव येतील आणि आपल्याला संकटातून मुक्त करतील. तर अशा पद्धतीने ही आजची कथा आहे. आई तुळजाभवानीचं माहेर म्हणजेच अहमदनगर असंही म्हटलं जातं. तर सुंदर अशी कथा आपल्याला जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा. यामुळे काय होईल, जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होतील त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यासाठी लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. सर्वांना श्री स्वामी समर्थ.